हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन कार्ड बंद पडणार आहे. कारण जर तुम्ही आधार पॅन लिंक केलेलं नसेल तर तुमचं पॅन कार्ड हे रद्द करण्यात येणार आहे. म्हणून आपण आजच्या व्हिडिओमध्ये आधार पॅन तुमचं लिंक आहे का नाही हे कसं बघायचं आहे, त्याचबरोबर जर तुमचं आधार पॅन लिंक नसेल तर ते लिंक कशा पद्धतीने करायचे हे बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, जर तुम्ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुमच्या आधारशी पॅन लिंक नाही केलं तर तुम्हाला सॅलरी सुद्धा मिळणार नाही, तुमचे बँक अकाउंट सुद्धा फ्रीज केले जातील आणि तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा मिळणार नाही. यासाठी तुम्हाला 31 डिसेंबर 2025च्या अगोदर आधार पॅन लिंक करायचं आहे. तर सर्वात अगोदर आपण तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक आहे का नाही हे कसं बघायचं हे या ठिकाणी चेक करूयात. तर सर्वात अगोदर तुम्हाला incometax.gov.in या वेबसाईटवरती यायचं. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला नेहमीप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं पेज दिसेल. ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सुद्धा करू शकता. मोबाईलवरती जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला वरती 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला हा बार जो आहे तो ओपन करता येईल. हा बार ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचे. या ठिकाणी लिंक आधार स्टेटस हे ऑप्शन आहे, सिंपल यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आधार आणि पॅन कार्ड टाकून झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्ह्यू लिंक आधार स्टेटस हे ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी सिंपली क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा आधार नंबर आणि या ठिकाणी पॅन नंबर टाका. त्यानंतर व्ह्यू लिंक आधार स्टेटसवरती क्लिक करायचे. जर तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक असेल तर तुम्हाला युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिवन आधार नंबर अशा पद्धतीचा मेसेज येईल. आणि जर नसेल तर तुम्हाला ते आधार पॅन कार्डशी लिंक करून घ्यायचं आहे. तर आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक कसं करायचं, तुम्हाला होम पेजवरती यायचं, म्हणजे सुरुवातीला आपण जे पेज ओपन केलं होतं त्या पेजवरती यायचं आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे. त्या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार लिंक एक ऑप्शन पाहिल्यावरती सिंपल यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला 3 स्टेपमध्ये या ठिकाणी प्रोसेस आहे ती कंप्लीट करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी व्हॅलिडेट ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचे. जर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर पुढची प्रोसेस ओपन होईल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड आधार नंबरवरती आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या नंबरवरती OTP येईल. तो OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर ॲज पर पॅन कार्ड नाव टाकायचं आहे. ते दोन्ही एकमेकाशी मॅच व्हायला पाहिजे. लक्षात घ्यायचे, आधार कार्डवरची माहिती आणि पॅन कार्डवरची माहिती दोन्ही समान असली पाहिजे, म्हणजे एकसारखी स्पेलिंग असली पाहिजे, एकसारखी त्याच्यावरती डेट ऑफ बर्थ असली पाहिजे, तेव्हा तुमचं आधार पॅन कार्डशी लिंक केलं जाईल. तर हे सगळ्या गोष्टी मॅच करून झाल्यानंतर तुम्हाला एकूण 1000 रुपये हा विलंब शुल्क पे करायचा आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी पूर्वी फ्री होतं, परंतु आता या ठिकाणी जो विलंब शुल्क आहे तो दंड आकारण्यात येणार आहे 1000 रुपये 31 डिसेंबर 2025 पर्यंत. तर तुम्हाला 1000 रुपयाची चलन जे आहे ते पे करायचे. ते चलन पे केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून घ्या किंवा तुम्ही ते सेव्ह करू शकता. ते सेव्ह केल्यानंतर तुम्हाला 48 तास वाट बघायची. 48 तासामध्ये तुमचं पॅन हे आधार कार्डशी लिंक केलं जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आधार कार्डशी तुमचं पॅन कार्ड जे आहे ते लिंक करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. जर काही डाऊट असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही विचारू शकता. नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय केला जाईल. भेटूया तशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.